Hello dear students, let's read the given question. इथे विचारलं आहे HIV has genetic material dash as a genetic material. इथे विचारलं आहे HIV मध्ये कशा प्रकारचं जेनेटिक मटेरियल असतं. तर आपल्याला इथे की कन्सेप्ट आहे अबाउट HIV व्हायरस किंवा त्याला आपण म्हणू शकतो ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस. आणि ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरसमध्ये जर आपण बघितलं तर ह्यामध्ये जो जेनेटिक मटेरियल असतो लाईक एनी अदर व्हायरसेस ह्याच्यामध्ये फक्त कॅप्स्यूल आणि जेनेटिक मटेरियल आहे. आणि जेनेटिक मटेरियल जो आहे तो असतो ऑफ 2 मॉलिक्युल्स ऑफ सिंगल स्ट्रँडेड RNA. ठीक आहे. तर ह्यामध्ये आपण बघू शकतो की RNA ॲज अ जेनेटिक मटेरियल आहे आणि त्यामध्ये अजून एक गोष्ट असते आणि ती म्हणजे असते रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज एन्झाईम. ओके. आणि हा रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज काय करतो, वन्स द इन्फेक्शन इज कॉज्ड बाय द HIV व्हायरस इंटू टी हेल्पर सेल, तर मग हा रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज हा सिंगल स्टँडर्ड RNA पासून तिथे पुन्हा एकदा आपण बघू शकतो की तो DNA बनवणार आहे आणि मग त्या व्हायरसचं रेप्लिकेशन होणार आहे. सो करेक्ट आन्सर असणार आहे डबल स्टँडर्ड DNA नाही, सिंगल स्टँडर्ड DNA सुद्धा रॉंग आहे, डबल स्टँडर्ड RNA सुद्धा नाही. करेक्ट आन्सर आहे इथे ऑप्शन डी, दॅट इज सिंगल स्टँडर्ड RNA. दिस इज द करेक्ट आन्सर. ऑल द बेस्ट. कीप लर्निंग विथ PW.